पण आपलं काय झालंय माहितीये का, वर्षभर आपण सण साजरे करतो पण आपले सण कशामुळे आहेत हेच आपल्याला माहित नाही. मी तुम्हाला विचारतो, दिवाळी कशामुळं? दिवाळीचा सण आपण कशामुळे साजरा करतो माहितीये? काय झालं दिवाळीला? काका, दिवाळी कशामुळे आहे? का दिवाळी साजरी करावी? नरकासुराचा वध केला श्रीकृष्णानं, म्हणून नरक चतुर्दशी. हा बरोबर ना? सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांत. आपल्या प्रत्येक सणाला कारण आहे बरं का, आपल्या प्रत्येक सणाला कारण आहे. हा बरं, ही सण कशामुळे? ही ही म्हण ठोठो. काय या सणाचं नाव? शिमगा म्हणायचं सरळ, म्हणजे लोकांच्या ही लक्षात येतं. कशामुळे शिमगा आहे? हिरण्यकश्यपूची होलिका नावाची भगिनी, ऐका, हिरण्यकश्यप नावाचा दैत्य ज्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिलं, तेलाच्या कढईत टाकलं, खोल दरीत टाकलं, तरी प्रल्हाद संपत नाही. वाद कशाचा होता? पिता पुत्राचा वाद कशाचा होता? फक्त देवाचं नाव घ्यायचं नाही. म्हणजे याचा अर्थ नामस्मरण देवदेव करायला जे अडचण आणतात ते हिरण्यकश्यपाच्या अवताराची लोक जन्माला आली. बरोबर आहेत ना? भजन असलं काय जण झालीकडे आता रास सारी पंचायत. आता काय झोप येऊ देत नाहीत. आपण नक्की ओळखायचं, हिरण्यकश्यपूची भावकी जन्माला आली, तेच अवतारी लोक आहेत आता बी जन्माला. ती होलिका नावाची त्या हिरण्यकश्यपूची बहीण, तिच्यावर अग्नी प्रसन्न होता. नीट ऐका, का होळी करतो आपण? तिने सांगितलं, दादा दादा रे, काळजी करू नको, हा प्रल्हाद तसा संपत नाही ना. मी याला मांडीवर घेऊन लाकडाचं सरंडरच त्याच्यावर मांडीवर घेऊन बसते आणि धाड 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 मला पेटवून दे. मला अग्नीची भीती नाही, मला वरदान आहे, मला अग्नी पोळणार नाही. तू फक्त त्या प्रल्हादाला माझ्या मांडीवर बसाव आणि अग्नीच येताव, बघू कसा मरत नाही. बघा ना, चांगल्याच्या माग किती विघ्न आहे. बहीण सुद्धा आली, दादा कमी पडला, दिदी आली, दादाच्या मदतीला दिदी आली. प्रल्हादाला मांडीवर घेतलं, भलं मोठं सरण रचलं, धाड 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 अग्नी पेटवला. अरे, भक्तीची जी ताकद आहे ना महाराज, हो, सगळा अग्नी धाड 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 पेटला, पेटून विजला. होलिकाची होळी झाली, फक्त प्रल्हादच शिल्लक राहिला. त्या दिवशीपासून होळीला सुरुवात झाली. होळी याचा अर्थ दुष्ट प्रवृत्तीचा राग करणे, दुष्ट प्रवृत्तीची राग करणे, वाईट उद्देश, वाईट हेतू जाळणे आणि प्रभू चरणी नतमस्तक होणे, याच्या करता होळी सण साजरा करतो आपण.